होतो. सूर्यनमस्कार किती घालावेत, तर सूर्यनमस्कार किती घालावेत तर तोंडाने श्वास घ्यायला लागतील इतके नमस्कार घालावेत. म्हणजे सूर्यनमस्कार घालायला चालू केलं की आपलं तोंड बंद ठेवावं, श्वासोच्छ्वास नाकानीच होईल असं पाहावं आणि नमस्कार घालावेत. ते मोजू नयेत. मग ते 2 होत, 12 होत, 22 होत. ज्या वेळेला असं आपल्याला वाटेल की आता मला नाकाने श्वास घेण्याऐवजी तोंडाने श्वास घेणं गरजेचं आहे, असं करावं असं वाटतंय, त्या क्षणी आपल्या नमस्कारांची आपली क्षमता पूर्ण झाली असं समजावं. हळूहळू ही क्षमता वाढत जाते आणि आपल्या वया इतके सूर्यनमस्कार घालता येणं ही खरं तर आदर्श स्थिती असू शकते. आपल्याला तिथपर्यंत पोचता येणं हे मार्गक्रमण हळूहळू आपल्याला नक्कीच साध्य होतं. आता सूर्यनमस्कार आणि चालणं सोडून कोणते व्यायाम करता येतील, तर आपल्याला सरळ झोपून दोन्ही पाय सायकल सारखे चालवणं, कमरेपर्यंत आपले पाय उचलून घ्यायचे कमरेपासून वरती आणि सायकल चालवणे. पुढे 3 वेळा सायकल चालवायची, मागे 3 वेळा सायकल चालवायची. असं 10 वेळाला करायचं. पाय खाली ठेवायचे, पुन्हा उचलायचे, पुन्हा पुढे 3 वेळा, मागे 3 वेळा, असं 10 वेळाला करायचं. असं सातत्याने आपला पाय अगदी भरून आलाय, आता मला शक्य नाही तोपर्यंत करावं. या कृतीमुळं आपल्या मांडीवरचा आणि आपल्या नितंबावरचा म्हणजे सीटवरचा, वेस्टवरचा साठलेला मेद, चरबी, फॅट हे कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. साधारणतः आपण हे 15 दिवस सलग करून पुन्हा एकदा आपल्या मांडी, नितंब, सीट, वेस्ट यांचा घेर मोजून बघावा. आधी सुरुवातीला तो मोजून ठेवावा. सलग 15 दिवस हा एअर सायकलिंगचा प्रकार करावा आणि मग तो मोजावा. साधारणतः 5% फरक तुम्हाला निश्चितपणे जाणवतो. दुसरा एक व्यायामाचा प्रकार म्हणजे 2 लोकांनी सरळ ताठ पाठीला पाठ लावून बसायचं. पोक काढून बसायचं नाही, सी शेपमध्ये बसायचं नाही, एल शेपमध्ये बसायचं. आपले जे पाय आहेत ते गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ स्ट्रेट ठेवायचे आणि दोघांनी पाठीला पाठ लावून बसायचं. दोघांनाही ढेरी असेल तर दोघांनाही उपयोग होईल. पण ज्याला एकाला ढेरी नसेल आणि दुसऱ्याला आहे तर दुसऱ्याची आपल्याला मदत होते असं समजावं. एक छोटंसं ऑब्जेक्ट म्हणजे एक छोटासा बॉल किंवा छोटंसं पातेलं हातात घ्यावं आणि ते पाठ मागे वाकून दोन्ही हातांनी आपल्या पाठीला पाठ लावून बसलेल्या माणसाच्या हातात द्यावं आणि पुन्हा उजवीकडे वळून दुसऱ्या बाजूने ते घ्यावं. परत डावीकडे वळून ते त्या माणसाच्या हातात द्यावं, पुन्हा उजवीकडे वळून ते घ्यावं. असं स्पायनल ट्विस्ट एक साधारणतः 100 करण्याचा प्रयत्न करावा. हे करत असताना आपली पाठ वाकणार नाही, आपण ताठच बसलेलो आहोत हे सुनिश्चित करावं. यानं पोटावर जे टायर चढलेले असतात, एकावर एक ज्या वळ्या पडलेल्या असतात मेदाच्या, आपण चिमटीने ते पोट आपल्या हातात घेऊ शकतो, ते कमी होतं. त्यासाठी पोटाचा घेर पहिल्यांदा मोजून ठेवावा. 3 ठिकाणी मोजावा. बेंबीच्या म्हणजे नाभीच्या म्हणजे आंबिलिकसच्या म्हणजे नॅव्हलच्या पातळीवर एकदा मोजावं. त्याच्यावरती साधारणतः 5-6 इंच आणि त्याच्या खाली 5-6 इंच असं उभं राहून आपल्या पोटाचा घेर आपण मोजून घ्यावा. तो सेंटीमीटरमध्ये किंवा इंचमध्ये लिहून ठेवावा. आता सांगितलेला हा स्पायनल ट्विस्टचा 100 वेळाचा प्रकार शक्य झाला तर दिवसातून 2दा करावा. असं सलग 15 दिवस करून पुन्हा एकदा आपल्या पोटाचे 3 ठिकाणचे घेर मोजून बघावे. ते साधारणतः 5% कमी झालेले आपल्याला दिसतात. तिसरा व्यायामाचा प्रकार म्हणजे दोन्ही पायामध्ये साधारणतः 1.5 फुटाचं कम्फर्टेबल अंतर ठेवून ताठ उभं राहावं. दोन्ही हात आपल्या खांद्यापासून सरळ करावेत आणि खाली वाकून, गुडघे न वाकवता कमरेत खाली वाकून उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा स्पर्श करण्याचा सारखा झुलत झुलत प्रयत्न करावा. मध्ये शक्य झालं तर पूर्ण उभं राहावं आणि पुन्हा वाकून इकडच्या हाताने तिकडच्या पायाचा अंगठा, इकडच्या हाताने तिकडच्या पायाचा अंगठा ही कृती पुनरावृत्तीत करावी. या पद्धतीने व्यायाम केला की आपल्या कमरेवरचा, पोटावरचा, कुल्ल्यावरचा मेद कमी व्हायला त्याच पद्धतीने साधारणतः 15 दिवसात 5% या पद्धतीने उपयोग निश्चितपणे होतो. तर हे एक 4 प्रकार म्हणजे चालणं, नमस्कार घालणं, स्पायनल ट्विस्ट करणं, एअर सायकलिंग करणं हे आपल्याला उपयोगी आहेत. याचे व्हिडिओ आपल्याला समोर दिसतात. 3 वेळा पुढे, 3 वेळा मागे. व्हेरी गुड. हे कसं आर्यनचं छान दिसतंय, तुमचं तसं नाही दिसत. असं नाही आर्यन, मी दाखवू का? तुमचे चेहरे वाकल्या जात नाही पण सॉरी, कंबर. 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 and it goes.
दिसत आहेत त्या पद्धतीने करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. सूर्यनमस्काराचे व्हिडिओ जे आहेत ते युट्यूबवरती तुम्ही नुसतं सूर्यनमस्कार टाकलेत तरी रामदेव बाबा, शिल्पा शेट्टी यांचे व्हिडिओ मिळतात. ज्याला जे आवडत असेल त्याने ते व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करताना ज्या काही 10 किंवा 12 स्टेप्स आहेत त्यातल्या सगळ्या स्टेप्स आपल्याला जमतात असं नाहीये. जेवढ्या जमतील तेवढ्या कराव्यात. जमत नाही म्हणून सोडूनच देऊ नये. गुडघे दुखत असतील तर निकॅप घालावी, पाय दुखत असतील तर स्पोर्ट्स शूज घालावेत, पण व्यायाम नक्की करावाच. जितका व्यायाम तुम्ही नियमितपणे कराल तितक्या लवकर तुम्ही डायबिटीस मुक्त जीवन हे जे तुमचं स्वप्न आहे, हा जो तुमचा संकल्प आहे तो साकार करणं तुम्हाला निश्चितपणे साध्य होईल. आता असं म्हणू नये की आम्ही दिवसभर चालतच असतो, माझं इकडे तिकडे जाणं होत असतं, मी जिने चढतो उतरतो, ऑफिसमध्ये मला चालायला लागतं, फॅक्टरी चालायला लागतं, ही पळवाट आहे. तुम्ही दिवसभर जे काही चालता, पळता, फिरता हे दगदगीचा भाग आहे, तो व्यायाम नव्हे. दुसरं, प्राणायाम किंवा योगासने हा व्यायाम नव्हे. योगासनं ही तुमच्या श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी, तुमची पल्मोनरी कपॅसिटी